नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी म्हणून आपण ओळखतो। निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते। तर या दिवशी आपण उपवास कसा करावा, भगवान विष्णूंची सेवा कशी आणि कोणती सेवा करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते। तर निर्जला एकादशी ही 6 जून 2025 वार शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे आणि ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते। तर प्रत्येक महिन्याला एकादशी करणं आपल्याला शक्य होत नाही, पण जर आपण निर्जला एकादशीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील 12 एकादशी ज्या आहेत तर त्या केल्याचे फळ आपल्याला या एका निर्जला एकादशीचे व्रत केल्याने मिळते, पुण्य मिळते आणि म्हणूनच निर्जला एकादशी खूप महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते। तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीचे व्रत केल्याने कोणतंच व्रत केल्याची गरज आपल्याला पडत नाही। संपूर्ण व्रताचं फळ एकादशीचे व्रत केल्याने मिळत असते असे म्हटले जाते। आणि एकादशी, निर्जला एकादशी हे थोडं अवघड व्रत आहे, म्हणजेच दिवसभर काहीही न खाता पिताच आपल्याला हे व्रत करायचं असतं। ज्यांची कायमचीच एकादशी आहे तर ते एक उपवासाचं खाता, पण काही जण काहीच न खाता हे एकादशीचं व्रत करत असतात। आणि निर्जला एकादशीचं व्रत केलं तर सर्व आपल्या मनोकामना या पूर्ण होतात। ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये समस्या असतील तर त्या देखील दूर होतात। तर स्वतःची काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं। ज्यांना शक्य होईल तर त्यांनी हे निर्जला एकादशीचं व्रत काहीही न खाता पिता करा, पण स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे। तुम्हाला शक्य होत असेल, तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही हे न खाता पिता हे व्रत करू शकता, किंवा तुम्ही जे एकादशीचं व्रत करता तर त्या एकादशीच्या व्रताप्रमाणे म्हणजेच उपवासाचं खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता। त्यासोबतच जे एकादशीचं व्रत करत नाही तर त्यांनी या दिवशी कोणताही मांसाहार किंवा मद्यपान देखील या दिवशी करू नका, घरामध्ये देखील बनवू नका। त्यासोबतच एकादशीच्या दिवशी तांदळाचे देखील सेवन करत नाही तर तेही पाळायचं आहे। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे, तर या दिवशी काही सेवा देखील आपल्याला भगवान विष्णूंच्या करायच्या आहे। जितक्या होतील तितक्या सेवा आपल्याला भगवान विष्णूंच्या करायच्या आहे। तर या दिवशी भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे, किंवा तुमच्याकडं भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा पुरुष सूक्तम आणि एक वेळा स्त्री सूक्तमचं पठण करायचं आहे, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि ती जागेवर म्हणजेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचे आहे। त्यानंतर तिची पंचोपचार पूजा करायची आहे, म्हणजेच हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, पिवळी फुलं, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे। तर भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहे, तर ते आपल्याला या दिवशी अजिबात विसरायचं नाही। तर या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे। त्यासोबतच 6 तारखेला रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे एक मंडळ म्हणजेच 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे। त्यासोबतच 12 एकादशी विष्णू सहस्रनामाचे देखील जो व्यक्ती पठण करतो, म्हणजेच प्रत्येक एकादशीला असं प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते तर असं 12 एकादशीला रात्री 12 वाजता विष्णू सहस्रनामाचे जो व्यक्ती पठण करतो तर त्याच्या सर्व समस्या या दूर होतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो। तर अतिशय सुंदर सेवा आहे। ज्यांना रात्री 12ला नाही जमणार तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही 11 किंवा 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा। तसेच विष्णू सहस्रनाम पठण किंवा श्रवण देखील करणं खूप गरजेचं आहे। खूप सुंदर सेवा आहे। आणि त्यानंतर भगवान विष्णूंना जेव्हा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करता तेव्हा विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण करू शकता। त्यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, पण तुम्ही तिची पूजा करू शकता, लांबूनच पूजा करू शकता। त्यासोबतच पिंपळ वृक्षाची देखील पूजा आणि सेवा करायची आहे। पिंपळ वृक्षाला जल अर्पण करू शकता, त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे।
दिव्याची वात ही दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही करू शकता. तर तुमच्या सर्व समस्या या दूर होतील. तर अवश्य तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 6 जूनला निर्जला एकादशीचे व्रत तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.